अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्याआधी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे। त्यातच भाजपमधून पार्थ पवार यांच्या नावाला विरोध आहे अशी देखील माहिती समोर येते। पाहूयात। आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे। आमच्या पक्षामध्ये राज्यसभा कुणाला द्यायची हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे। त्याच्यामुळं कुणाचा विरोध आहे कुणाचा समर्थन आहे यापेक्षा आमच्या पक्षातले नेते आमच्या पक्षातले सदस्य काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंड आहे। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। थोडा वेळ वाट पहा, या 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळतील। अजित पवार यांचा विमान अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागणार अशी राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू होती। मात्र त्यातच राज्यसभेवर पार्थ पवार यांना पाठवायला भाजपचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। पार्थ पवार यांच्याऐवजी जय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती। मात्र राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा हा आमच्या पक्षाचा अधिकार आहे आणि भाजपने नेहमीच आम्हाला सहकार्य केल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांचं खंडन केलं। आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे। भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केले आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वीसुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेल्या नाहीत। उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला NDAमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळत आहे। त्याचा मी साक्षीदार आहे। UP असताना सुद्धा मी होतो, त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे। आता NDA असताना सुद्धा मी आहे, ते मी आता अनुभवतो आहोत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे। आमच्या पक्षामध्ये राज्यसभा कुणाला द्यायची हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे। त्याच्यामुळं कुणाचा विरोध आहे कुणाचा समर्थन आहे यापेक्षा आमच्या पक्षातले नेते आमच्या पक्षातले सदस्य काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंड आहे। कुणाचा विरोध आहे म्हणून आम्ही कुठले निर्णय घेत नाही किंवा कुणाच्या विचारावर आमचे निर्णय होत नाहीत। आमच्या पक्षात आमचे निर्णय होत असतात। दरम्यान पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवायला भाजपचा विरोध असल्याची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे। राज्यसभेवर पार्थ पवार की जय पवारांना पाठवायचा हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पार्थ पवारांच्या नावाला भाजपचा विरोध नसल्याची भूमिका भाजपनं मांडली आहे। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही से नाही। तर राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाला पाठवणार याचं उत्तर 8 दिवसात मिळेल। आज यावर आपण भाष्य करणार नसल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। थोडा वेळ वाट पहा, या 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळतील। आज त्याच्यावर भाष्य करणार नाही। सुनेत्रा पवार यांच्या जागेवर राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाला भाजपचा विरोध नसल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पार्थ पवार यांच्याऐवजी जय पवार राज्यसभेवर जाणार का या चर्चेला ब्रेक लागलाय आणि पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।